तर आज आपण बनवणार आहोत चकल्या. आपण त्यासाठी घेतलेलं आहे चकल्याचं पीठ. ते असं छान प्रकारे चाळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे चाळून घ्यायचं. आता त्याच्यावर गरम तेल ओतून घ्यायचं आणि मिक्स करायचं. ते एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे, जेणेकरून ते कुरकुरीत असे होतात. आता आपण त्याच्यामध्ये लागणारं साहित्य टाकून घेऊया. चटणी, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. जिरी, थोडीशी हळद पावडर पण टाकूया. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व एक जीव व्हावं. अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. या प्रकारे थोडं पाणी ॲड करून आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे. आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. या प्रकारे चकल्या पाडून घेणार आहोत. ह्या बघा, खूप सारे चकल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. तेलही गरम झालेलं आहे. सुरुवात छोट्या चकलीपासून करू. हो, खूप छान तेल तापलेलं आहे. सगळ्यात टाकल्या तरी चालतील. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे छान असा कलर आलेला आहे. हे बघा, खूप छान. काढून घेऊया आपण आता. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर